शुभेच्छा देतो आणि माझ्या घरी दरवर्षी मागी गणेशोत्सव अगदी थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करतो। हे आमचं 8वं वर्ष आहे। सुरुवातीपासून आम्ही गणेशोत्सव साजरा केला तेव्हा आम्ही घरगुती स्वरूपात करायचो आणि हळूहळू त्याचा आम्ही उत्साह वाढत गेला आणि गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने आम्ही साजरा करत गेलो। तर आमच्या कुटुंबासोबत आमचे जे मित्रमंडळी आहेत ते देखील या गणेशोत्सवामध्ये आमच्या सोबत येऊन काम करू लागले आणि सोबत गणेशोत्सव साजरा करू लागले। हळूहळू इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रभागातील नागरिक असतील आणि इतर प्रभागातील नागरिक असतील, आमचे मित्रमंडळी असतील, तर सर्व मोठ्या प्रमाणामध्ये या गणेशोत्सवामध्ये सामील होऊ लागले आणि यावर्षी आम्ही या गणेशोत्सवाला खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप दिलेलं आहे आणि खूप थाटामाटात आणि महाराष्ट्रातून सर्वात मोठा गणेशोत्सव घरगुती गणेशोत्सव आम्ही साजरा करणार आहोत आणि खूप अगदी जय्यत तयारी केलेली आहे आणि खूप मोठं आगमन करणार आहोत आम्ही यावर्षी गणपती बाप्पाचं। आगमनाचं स्वरूप असं असेल की आम्ही 18 तारखेला येत्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता जे स्वामी समर्थ चौक आहे त्या चौकापासून माझी जी बिल्डिंग आहे डीमार्टच्या बाजूला हरिसंस्कृती या ठिकाणापर्यंत आमचा आगमन सोहळा असेल। जवळपास 3 ते 4 तासाचा आगमन सोहळा असेल आणि या विशेष म्हणजे आगमन सोहळ्याला आम्ही एकदम प्रतिष्ठित जे बँड्स आहेत जसे वर्ली बीट्स आहे, लालबाग बीट्स आहे, शिवांकृती ढोल ताशा पथक आहे, RDX साऊंड अँड लाईट्स आहे आणि मोरिया इव्हेंट्स आहे। त्यासोबत आम्ही फायर शोज देखील करणार आहे। तर अगदी खूप उत्साहात आणि जल्लोषात आम्ही हा आगमन सोहळा करणार आहोत। साधारण 1000 लोकांचा तरी सहभाग असेल या आगमन सोहळ्यामध्ये। 18 तारखेला रविवारी आगमन सोहळा आहे, त्याच्यानंतर 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा आहे, 25 तारखेला आम्ही सत्यनारायणची पूजा ठेवलेली आहे आणि संपूर्ण आमच्या प्रभागासाठी महाप्रसाद देखील ठेवलेला आहे। भजन संध्येचं आयोजन केलेलं आहे, त्याच्यानंतर गणेश या देखील प्रोग्राम ठेवलेला आहे, महिलांसाठी प्रोग्राम ठेवलेला आहे हळदी कुंकूचा आणि मग त्यानंतर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक 31 तारखेला 10व्या दिवशी। मला असं सांगायचं आहे की जी आजकालची तरुण पिढी आहे यांचं कुठेतरी असं मला वाटतं की कुठेतरी विजन डायव्हर्ट होत चाललेलं आहे। सध्याचे जे करंट अफेअर्स चाललेत महाराष्ट्रामध्ये किंवा बदलापूर शहरामध्ये की एक यंग जनरेशन कुठेतरी एका पर्टिक्युलर ठिकाणीच बघतोय आणि त्याला असं वाटतं की त्याच ठिकाणी त्याचं उज्ज्वल भविष्य होणार आहे, पण असं नाहीये। जग खूप मोठं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांनी जायला पाहिजे, प्रत्येक गोष्ट बघायला पाहिजे, जगामध्ये काय चाललंय ते शिकायला पाहिजे आणि उद्योगातून देखील म्हणजे उद्योगपती होऊन देखील तुम्ही तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकता आणि तुम्ही खूप मोठे उद्योजक झाल्याच्या नंतर तुम्ही जे विचार करता त्यापेक्षा तसेच तुम्हाला त्यापेक्षा चांगले रिस्पॉन्स येतील आणि तुम्ही स्वतःची लाईफ खूप लॅविश पद्धतीने जगू शकतात, खूप आनंदात जगू शकतात। तर माझा तरुणांना हाच एक प्रश्न म्हणजे सांगणं आहे की खूप मेहनत करा, उद्योगपती बना आणि त्याच्यातून खूप पैसे कमवा, आपली लाईफस्टाईल खूप चांगली करा आणि सगळे सण उत्सवातील खूप मोठ्या आनंदाने उत्सवात साजरे करा। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।